नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर जे काही स्टडी केलेला आहे टॉपिकमधला शेवटचा पार्ट, कुठला पार्ट स्टडी केलेला आपण? सॉल्व द लिनियर इक्वेशन्स. त्याच्यामध्ये आपण रिडक्शन मेथड स्टडी केली पहा. त्याच्यामध्ये आपण रिडक्शन मेथड स्टडी केलेली आहे. ओके, तर रिडक्शन मेथडची थिअरी आपण स्टडी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण इन्व्हर्शन मेथड जी सिलेबसला इंट्रोड्यूस केलेली आहे, कुठली? इन्व्हर्शन मेथड. ओके, त्या मेथडचा आपण वापर केलेला आहे पहा. ओके, तर त्या मेथडचा वापर करून आपण व्हेरियस टाईपचे एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत पहा. ओके, मग त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला पार्ट कुठला होता? पहिला पार्ट कुठला होता? जर तुम्हाला 3 सायमल्टेनियस इक्वेशन जर दिलेले असतील तर लिनियर इक्वेशन्स सॉल्व करणे. ओके, म्हणजे XYZच्या किमती काढणे. ओके, इक्वेशन डायरेक्ट दिलेले असतील तर. ओके, सेकंड फॉर्मॅट आपण स्टडी केला वर्डिंग एक्झाम्पल्स. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन. फक्त एक्झाम्पलमध्ये एकच स्टेप ॲड होणार आहे. आपल्याला जर पहिल्या मेथडमध्ये किंवा पहिल्या टाईपमध्ये तुम्हाला 3 लिनियर इक्वेशन्स डायरेक्ट दिलेले होते, तेच आता 3 लिनियर इक्वेशन्स तुम्हाला वर्डिंग एक्झाम्पलमध्ये रेफर केले जातील पहा. तर पहिल्यांदा आपल्याला फॉर्मेशन ऑफ लिनियर सिस्टीम किंवा लिनियर इक्वेशन सिस्टीम किंवा फॉर्मेशन ऑफ द सिस्टीम लिनियर इक्वेशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतील. म्हणजे एकच स्टेप, म्हणजे नवीन 3 इक्वेशन्स की जे काय इक्वेशन्स आपल्याला तयार करायचे आहेत, ते 3 इक्वेशन्स आपण काय करायचे तिथं तयार करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, आपल्याला जी मेथड आपण पहिल्या टाईपमध्ये यूज केलेली आहे इन्व्हर्शन मेथड, त्याच मेथडचा वापर करून आपल्याला जो अननोन फॅक्टर्स काढायचे होते XYZ, मग ते पेन्सिलच्या भाषेत असतील किंवा पेन्सिल पेन किंवा कुठल्याही पार्टमध्ये असेल, पेन्सिल पेन इरेझर. सेकंड एक्झाम्पल बुकचं घेतलेलं होतं, बुक नोटबुक अँड पेन्स घेतलेलं होतं आपण. ओके, किंवा 3 नंबर्स आर ॲडेड किंवा दी सम ऑफ 3 नंबर्स. म्हणजेच एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनवरून आधारित एक कन्क्लुजन अप्लाय होईल. जर 3 व्हेरिएबल जर प्रोव्हाइड केलेले असतील तर कंपल्सरी तुम्हाला 3 इक्वेशन्स किंवा 3 कंडिशन्स तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतात पहा. ओके, जर 2च व्हेरिएबल्स दिलेले असतील तर मला फक्त 2 इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे किंवा 2 कंडिशनची रिक्वायरमेंट आपल्याला पहा. समजलं? ओके, हा आपण शेवटचा पॉईंट आपण स्टडी केलेला आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज होमवर्कला दिलेले होते पहा. बऱ्याच मुलांनी एक्झाम्पल सोडून ग्रुपवर शेअर केलेला आहे. ओके, त्याचे आन्सर्ससुद्धा XYZचे आन्सर्स दिलेले आहेत, परंतु तुम्हाला यूज करत असताना किंवा आन्सर मेन्शन करत असताना वर्डिंगमध्येच तुम्हाला आन्सर रेफर करावा लागेल. ओके, फर्स्ट नंबर इज 3 वॉट एव्हर मे बी, म्हणजे XYZच्या व्हॅल्यूज जर 1 2 3 असतील तर फर्स्ट नंबर इज 1, सेकंड नंबर इज 2, थर्ड नंबर इज 3, ह्या टाईपमध्ये रेफर करावं लागेल. ओके, किंवा द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल्स, ओके, द कॉस्ट ऑफ 1 डझन इरेझर्स, द कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्स, वॉट एव्हर मे बी, जे काय तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल वर्डिंग एक्झाम्पलमध्ये. जर वर्डिंग एक्झाम्पल असेल तर सोल्युशन किंवा आन्सरसुद्धा त्याचं कशामध्ये पाहिलं आपल्याला इथं वर्डिंगमध्येच रेफर करावं लागेल पहा. फक्त XYZच्या किमती काढून आपल्याला चालणार नाही आहे. तर वर्डिंगमध्ये एक्झाम्पल असेल तर जर आन्सर वर्डिंगमध्ये कंपल्सरी प्रोव्हाइड करावं लागेल. त्याला 1 मार्क असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, गडबडीत आपल्याकडे चूक काय होते, आपण XYZच्या किमती काढतो आपण, परंतु XYZ आपण कशाला मेन्शन केलेलं आहे हे आपण खाली मेन्शनच करत नाही किंवा ते आपण स्टेप गडबडीत काय करतो आपल्याकडून राहून जाते पहा. ओके, हाकना खातातला आपण 1 मार्क घालवून बसतो पहा. त्यामुळे शक्यतो रीड द क्वेश्चन केअरफुली. वर्डिंग एक्झाम्पल जर असेल तर कंपल्सरी वर्डिंगमध्येच तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करावं लागेल. ओके, आजचं आणि उद्याचं लेक्चर म्हणजे अजून एक जे काही 2 लेक्चर्स आहेत हे एक्स्ट्रा एक्झाम्पल्समध्ये मी रेफर करणार आहे पहा. एक्स्ट्रा एक्झाम्पल्समध्ये रेफर करायचं आहे. जो टॉपिक आपण चालू केलेला होता मॅट्रायसेस, हा पूर्ण टॉपिक हा झालेला आहे. आता जे काय लेक्चर, आजचं लेक्चर किंवा उद्याचं लेक्चर जे काय आपल्याला होईल हे एक्स्ट्रा एक्झाम्पल किंवा आजचं लेक्चर जे काय आपल्याला होईल हे एक्स्ट्रा एक्झाम्पल्समध्ये मी ओढणार आहे पहा. ओके, तुम्हाला गिव्हन डेटा दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. इथं क्वेश्चन दिलेला आपल्याला दिसतं का सगळ्यांना पहा. क्वेश्चन प्रोव्हाइड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इथं क्वेश्चन प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, लक्ष द्या व्यवस्थित. क्वेश्चन दिलेला आहे, इफ कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कॅपिटल A इज इक्वल टू 2/2चा मॅट्रिक्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 0 3 0 0 4 3 0 0 4. ओके, अँड कॅपिटल B इज इक्वल टू मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे 2/1चा मॅट्रिक्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला
टू 1 दिलेला आहे पहा, टू 1 मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, देन फाइंड द मॅट्रिक्स एक्स. देन फाइंड द मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं पहा, कॅपिटल एक्स. सच दॅट कंडिशन प्रोव्हाइड केलेली आहे, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ए इनव्हर्स एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. काय दिलेलं आपल्याला? ए इनव्हर्स एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. ओके, म्हणजे जो काय अननोन फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो कॅल्क्युलेट करायचा आहे, तो एक्स हा जो काय अननोन फॅक्टर जो मला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कंडिशन रेफर केलेली आहे. कुठली कंडिशन रेफर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं ए इनव्हर्स एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी रेफर केलेलं आहे पहा, ए इनव्हर्स एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. ओके, मार्जिनमध्ये मी डबल टिक मार्क विथ स्टार करतोय पहा एक्झाम्पलला. पहा. ओके, एक्झाम्पल 2 किंवा 3 मार्काला बऱ्याच वेळा विचारलेलं एक्झाम्पल आहे पहा हे विद्यार्थी मित्रांनो. ओके, स्टेट बोर्डला 2 किंवा 3 मार्काला हे बऱ्याच वेळा विचारलेलं एक्झाम्पल आहे. ओके, गिवन डेटा काय काय दिले आहे पहा आपल्याला? लेट किंवा हियर. ओके, कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 3 0 0 4. ओके, अँड बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बी पण आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 2 1 मध्ये दिलेला आहे पहा. ओके, आणि जो एक्स मला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी सच दॅट कंडिशन रेफर केलेली आहे इथं ए इनव्हर्स एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. आता गडबडीत काय करतो आपण? ए दिलेला आहे, ए इनव्हर्स काढायला सांगितलेलं आहे, रिझल्टमध्ये आहे, तर आपण डायरेक्ट काय करतो? आपण इथं ए इनव्हर्स कॅल्क्युलेट करायला जातो पहा. ओके, मला सांगा एखादी टर्म, आता राईट साईडला जर मी रेफर केलं, नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये जर मी रेफर केलं राईट साईडला, मी इथं कॅल्क्युलेशन्स अप्लाय करतोय पहा. ओके, ए इनव्हर्स मल्टिपल विथ एक्स इज इक्वल टू बी दिलेला आहे, बरोबर आहे का पहा? ओके, एक्स हा अननोन फॅक्टर मला कॅल्क्युलेट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का पहा? ओके, हा जो काय ए इनव्हर्स दिलेला आहे तो राईट साईडला जाताना काय असणार इथं? मल्टिपलमध्ये उजवीकडे जाताना काय असणार इथं? राईट साईडला जाताना डिव्हिजन फॉर्ममध्ये अप्लाय होणार आहे. कॅपिटल एक्स इज इक्वल टू बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं? ए इनव्हर्स आपल्याला पहा, बी डिवायडेड बाय इनव्हर्स. रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करून काय केलं पहा आपण? बेसिकली आपण नॉर्मल अल्जेब्रा यूज केलेला आहे. एखादी टर्म मल्टिपलमध्ये असेल तर राईट साईडला जाताना डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर होणार आहे. एखादी टर्म ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये असेल, ॲडिशनमध्ये असेल तर राईट साईडला जाताना सबट्रॅक्शनमध्ये रेफर होणार आहे. सबट्रॅक्शनमध्ये जर असेल तर राईट साईडला जाताना किंवा लेफ्ट साईडला जात असताना ॲडिशनमध्ये रेफर होईल पहा. ओके, टर्म मल्टिपलमध्ये राईट साईडला जाताना काय झाले? डिव्हिजन फॉर्म. ओके, रूल्स ऑफ द इंडायसेस सिन्स व्हॉट इज द रिझल्ट ऑफ ए रेज टू मायनस एम एक्झॅक्टली इक्वल टू रिझल्ट काय असणार इथं? 1 अपॉन ए रेज टू एम. कळलं का पहा? ओके, रूल्स ऑफ द इंडायसेसचा मी वापर करणार आहे. इंडेक्स जर पॉझिटिव्ह असेल तर वरती येताना काय अप्लाय होईल? निगेटिव्ह होणार आहे. इंडेक्स जर डिनॉमिनेटला निगेटिव्ह असेल तर वरती येताना काय होणार विद्यार्थी मित्रांनो? निगेटिव्हचा पॉझिटिव्ह अप्लाय होईल पहा. हाच रिझल्ट मला वरती वापरायचा आहे, रिझल्ट मला उलटा वापरायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय ना व्हॅल्यू इथं मग ए रेस टू पॉवर किती असणार इथं? -1 आहे, रेस टू पॉवर काय असणार तर +1 मध्ये अप्लाय होईल. मल्टिपल विथ व्हॅल्यू बी रिमेन्स सेम. कळलं का पहा? ओके, कुठल्याही संख्येचा पहिला घात जर असेल तर काय रेफर करतो आपण? काय रेफर करणार इथं? तीच संख्या रिपीट होणार आहे. एनिथिंग रेस टू 1 व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम, ए मल्टिपल विथ बी अप्लाय होईल पहा. ओके, हे झालं नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये. हे जर ॲज इज जर तुम्ही इथे मॅट्रायसेसमध्ये जरी रेफर केलं तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु इथे डिव्हिजन फॉर्म रेफर करण्यापेक्षा आपण इनव्हर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स किंवा डेफिनेशन ऑफ द इनव्हर्स मॅट्रायसेसचा मी इथं वापर करणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, बाय द गिवन कंडिशन काय दिलेलं पहा आपल्याला? बाय द गिवन कंडिशन काय दिलेलं पहा कंडिशन आपल्याला? क्या ए इनव्हर्स मल्टिपल विथ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी दिलेला आहे. ओके, मला बी अटॅच विथ काय असणार? ए असणार आहे. ह्याचा अर्थ काय करावा लागेल? सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लाय ओके ऑन बोथ दी साइड्स बाय ऑन बोथ दी साइड्स. एका साईडला मल्टिप्लाय करून चालणार नाही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. मल्टिप्लाय ऑन बोथ दी साइड्स बाय कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? ए न मल्टिप्लाय करावं लागेल. कळालं का पहा? ओके, आणि इथं ए इनव्हर्सने ऑलरेडी दिलेला आहे तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? ए न मल्टिप्लाय करावं लागेल. इनसाइड द ब्रॅकेट मी रेफर काय करणार इथं? प्रीफॅक्टर. काय रेफर केलं आपण? प्रीफॅक्टर. त्यालाच काय म्हणतो आपण? डावी बाजू. ओके, काय होणार आहे पहा सोल्युशनमध्ये? लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पहा. ह्या दोन्ही स्टेप एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत पहा. काय ना व्हॅल्यू इथं मग?
ए मल्टिपल विथ काय असणार व्हॅल्यू इथं ए इनव्हर्स मल्टिपल विथ कॅपिटल एक्स एक्झॅक्टली इक्वल टू सेम जसं मी डावीकडून मल्टिप्लाय केलेलं आहे तसं मला उजवीकडे सुद्धा कुठून मल्टिप्लाय करावं लागेल, डावीकडूनच मल्टिप्लाय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ए इंटू काय असणार इथं बी मध्ये रेफर होईल पहा. ओके, मी सिम्प्लिफाय करणार आहे. मी काय करणार असोसिएटिव्हला वापरणार आहे. फक्त ब्रॅकेट मी सिम्प्लिफाय करणार. हा ब्रॅकेट मी पहिल्या दोघांना वापरणार आहे पहा. देअरफोर काय ना व्हॅल्यू ए इंटू इनव्हर्स मल्टिपल विथ एक्स हा अननोन फॅक्टर जो असेल तो ॲज इट इज ठेवणार आहे मी इथं ए मल्टिपल विथ बी मध्ये रेफर होईल पहा. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इंटू ए इनव्हर्स. आपण डेफिनेशन ऑफ द इनव्हर्स मॅट्रिक्स स्टडी केलेलं आहे. ए इंटू ए इनव्हर्सची व्हॅल्यू किती असणार इथं कॅपिटल आय इंटू एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं ए बी मध्ये रेफर होईल. सिन्स ए इंटू ए इनव्हर्स असू दे किंवा ए इनव्हर्स मल्टिपल विथ ए असू दे व्हॅल्यू काय असणार इथं युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये रेफर होईल पहा. डेफिनेशन ऑफ द इनव्हर्स मॅट्रिक्स अप्लाय होईल. ओके, आय मीन्स काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आय म्हणजे काय असणार आहे युनिट मॅट्रिक्स हॅव्हिंग द ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स असणार आहे पहा. ओके, त्याची किंमत किती असणार विद्यार्थी मित्रांनो, युनिट मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, किंमत किती असणार इथं 1 इंटू एक्स एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू काय असणार इथं ए बी मध्ये रेफर होईल. ओके, सिन्स मी रेफर केलं कॅपिटल आय इज इक्वल व्हॅल्यू 1 कॅपिटल आय इज इक्वल व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल पहा. ओके, 1 इंटू एक्स व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्स एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं ए बी मध्ये रेफर होईल. म्हणजे जो मला अननोन फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो इथे कॅल्क्युलेट करायचा आहे तो एक्स इज इक्वल टू काय असणार इथं ए बी मध्ये रेफर होईल पहा. एक्स इज इक्वल टू ए बी मध्ये येणार आहे. ओके, आता इक्वेशन नंबर मी ते काय रेफर करणार आहे मी 1 किंवा ॲज इट इज मी ठेवणार आहे पहा. ओके, हा एक्स मला कॅल्क्युलेट करायचा. मला सांगा गिवन डेटामध्ये ए दिलाय का हो, दिलेला आहे आपल्याला 3004. ओके, ॲज वेल ॲज तुम्हाला बी सुद्धा दिलेला आहे 2/1चा आपला होईल पहा 2 मध्ये रेफर होईल पहा. फक्त रिझल्टमध्ये आता मला काय करायचे फक्त व्हॅल्यूज रिसब्स्टिट्यूट करायचे पहा. देअरफोर कॅपिटल एक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय दिलेलं आपल्याला 3004. ओके, मल्टिपल विथ मॅट्रिक्स ऑफ काय दिलेलं आपल्याला 2 मध्ये दिलेलं पहा. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज पॉसिबल इफ अँड ओनली इफ. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज पॉसिबल इफ अँड ओनली इफ पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज इक्वल असतील तर काय असं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल. पहिल्याचे कॉलम्स एचे कॉलम्स किती आहेत 2 आहेत पहा. एचे कॉलम्स किती आहेत 2 आहेत आणि बीचे रोज किती आहेत 2 आहेत. ह्याचा अर्थ कॉलम्स इज इक्वल टू रोज आहे पहा. ह्याचा अर्थ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल. त्यामुळं मल्टिप्लाय करत असताना आपण कुठून मल्टिप्लाय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं डाव्या बाजूनी मल्टिप्लाय करतो त्याला आपण मॅट्रायसेसमध्ये काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रीफॅक्टर म्हणतो पहा. आपण ए न मल्टिप्लाय करायचं आहे, आपण कुठून मल्टिप्लाय करायचं आहे प्रीफॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं आहे पहा. समजलं. ओके, नॉर्मल अल्जेब्रा आहे पहा. कॅपिटल एक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बोला फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो 3 2s आर व्हॅल्यू 6 प्लस 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0. ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट आपल्याला पहा 0 इंटू 2 व्हॅल्यू 0 2 zeros आर व्हॅल्यू 0 4 1s आर व्हॅल्यू प्लस 4 मध्ये आपल्याला पहा मॅट्रिक्स गेट कम्प्लीट. देअरफोर कॅपिटल एक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय लिहिलं आहे सांगा इथं मला 6 4 मध्ये आपल्याला पहा. जो मला अननोन फॅक्टर जो मॅट्रिक्स एक्स मला कॅल्क्युलेट करायचा होता विद्यार्थी मित्रांनो तो इथं आलेला आहे पहा. किती बाय कितीचा आलेला आहे 2/1चा आपल्याला पहा. 2/1चा आपल्याला पहा. समजलं. 6 आणि काय असणार इथं 4 आपल्याला पहा. समजलं. हा अननोन फॅक्टर मी काय करू इथं इझिली रिकॅल्क्युलेट करून घेतलेला आहे पहा. समजलं सगळ्यांना. ओके, आता सेम फॉर्मॅट आता मला काय करायचं आहे आता अनदर एक एक्झाम्पल घेतोय पहा मी सेम फॉर्मॅटमध्ये. ओके, आता इथं ॲक्च्युअल तुम्हाला देत असताना तुम्हाला प्रोव्हाइड करत असताना रेफर केलेलं आहे दिलेलं आहे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. एक्झाम्पल एक्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी एक्झाम्पल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. सेकंड एक्झाम्पल इथं मी फॉलो करतोय पहा. सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे तर इथं क्वेश्चन दिलेलं आहे पहा. इफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 101 काय दिलेलं आपल्याला 101. ओके, सेकंड दिलेला आहे 0 to 3. ओके, थर्ड दिलेला आहे 1 to 1 अँड कॅपिटल बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ अँड कॅपिटल बी इज इक्वल टू मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1 to 3. फर्स्ट रो दिलेला आहे 1 to 3. ओके,
सेकंड रो दिलेला आहे 115 ओके. थर्ड रो दिलेला आहे 247. मी परत रिपीट करतोय पहा. मॅट्रिक्स ए दिलेला आहे 101, मॅट्रिक्स ए दिलेला आहे 101, 023, 121, 121 अँड बी इज इक्वल मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे 123, 115, 247. ओके. देन फाइंड क्वेश्चन व्यवस्थित पहा. देन फाइंड द मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. देन फाइंड द मॅट्रिक्स कॅपिटल एक्स सच दॅट. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कंडिशन रेफर केलेली आहे. कॅपिटल ए एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. कॅपिटल ए एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. कळलं का पहा. ओके. आपण ॲक्च्युअल यूज करत असताना कुठलीही मेथड तुम्ही इथं फॉलो केला तरी सुद्धा चालेल. कळलं का पहा. कुठलीही मेथड तुम्ही इथं फॉलो करू शकता पहा. ओके. तुम्हाला एक्स हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. बाय युझिंग इन्व्हर्शन मेथडचा वापर करून मल्टिप्लाय ऑन बोथ साइड्स बाय इनव्हर्स. परत A1 मला इनव्हर्स काढावा लागेल. इनव्हर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करू शकतो आपण, त्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करू शकतो. किंवा आता एक्स इज इक्वल बी दिलेला आहे. बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ द इनव्हर्स मॅट्रिक्स. एक्स कुठं आहे, पोस्ट फॅक्टरला आहे. ह्याचा अर्थ हा एक्स जर मी इनव्हर्सला रेफर केला तर ए हा कुठं असणार आहे, डावीकडे आहे. ह्याचा अर्थ मला कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं एक्स कॅल्क्युलेट करू शकता. पहा एक्स कॅल्क्युलेट मी करू शकतो. याचा अर्थ काय करावा लागेल आपल्याला, हा जो ए मॅट्रिक्स दिलेला आहे कन्वर्ट टू काय करावं लागेल, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय. एक्स रिमेन सेम आणि सेम कॅल्क्युलेशन्स आर रिक्वायर्ड टू द राईट साइड ऑफ द मॅट्रिक्स बी कन्वर्ट टू न्यू मॅट्रिक्स मध्ये. आणि आय मध्ये कन्वर्ट केल्यामुळं आपल्याला आयची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 आहे. 1 इंटू एक्स इज इक्वल टू न्यू मॅट्रिक्स. देअरफॉर 1 इंटू एक्स व्हॅल्यू किती असणार आहे, एक्स येणार आहे. कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो, इथं काय करता येईल आपल्याला, इथं तीच व्हॅल्यू रिपीट होणार आहे. पहा ह्याचा अर्थ आपल्याला एक्स इज इक्वल टू न्यू मॅट्रिक्स आपल्याला. पहा ओके. आता मी यूज करत असताना शक्यतो मी ते रेफर करताना मी इथं इन्व्हर्शन मेथडचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वापर करू शकता. कळलं का पहा. ओके. किंवा बाय युझिंग काय असणार इथं, बाय युझिंग कुठली मेथड फॉलो करायची आपल्याला, इथं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चालणार नाही. परत एकदा रिपीट करतोय मी, इथं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चालणार नाहीत. का चालणार नाहीये, कारण एक्स हा पोस्ट फॅक्टरला आहे आणि अननोन फॅक्टर एक्स हा पोस्ट फॅक्टरला आहे आणि ए हा कुठे दिलेला आहे, प्री फॅक्टरला. ए कुठं असणार आहे, प्री फॅक्टरला आहे. तर यूज काय करावं लागेल, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. सच दॅट जर असं दिलं असतं, जर ह्या टाईपमध्ये दिलं असतं, एक्स इंटू ए एक्झॅक्टली इक्वल टू बी, एक्स इंटू ए एक्झॅक्टली इक्वल टू बी, तर मला यूज काय करावं लागलं असतं, इथं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आणि ए कुठं आहे, पोस्ट फॅक्टरला आहे. एक्स कुठं आहे, प्री फॅक्टरला आहे. ए कुठं आहे, पोस्ट फॅक्टरला. एक्स कुठं आहे, प्री फॅक्टरला आहे. त्यामुळे काय यूज करावं लागेल, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके. इज रेफर्ड ॲक्सेस काय अप्लाय होईल, ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल कॅपिटल आय. डेफिनेशनचा जो आपण वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो जिथे मी फॉलो केलेला आहे. इथं काय दिसतं आपल्याला, सांगा पाहू. इथं ए इंटू ए इनव्हर्स एक्झॅक्टली इक्वल टू कॅपिटल आय. ए कुठं आहे, प्री फॅक्टरला आहे. ए इनव्हर्स कुठं आहे, पोस्ट फॅक्टरला आहे. आपण यूज काय करावं लागेल, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. कळलं का पहा. ओके. लेट किंवा हिअर मी काय करतो, आता इथं गिवन डेटा मी ॲज इज लिहिणार आहे. ओके. कॅपिटल ए इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ, लिहिताना एलिमेंट इच अँड एव्हरी एलिमेंट क्रॉस चेक करायचं आहे. पहा 101, 023. ओके. 121, 121, 121 मध्ये रेफर होईल. पहा 121 मध्ये येणार आहे. ओके. अँड बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ, मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे 123. ओके. 115. ओके. 247 मध्ये दिलेलं आहे. पहा ओके. मॅट्रिक्स कंप्लीट झालेला आहे. पहा ओके. आता 1 बाय 1 मी एक पार्ट आता इथं कॅल्क्युलेट करतोय. पहा ओके. सच दॅट बाय द गिवन कंडिशन, बोला कंडिशन काय दिलेलं आहे आपल्याला, सच दॅट काय दिलेलं आहे आपल्याला. ओके. कॅपिटल ए एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी, कॅपिटल ए एक्स एक्झॅक्टली इक्वल टू बी. ओके. अप्लाय करा. मॅट्रिक्स ए दिलेला आपल्याला, मॅट्रिक्स ऑफ काय येणार पाहिजे इथं 101. ओके. 023. ओके. 121 मल्टिपल विथ एक्स हा अननोन फॅक्टर रिमेन सेम एक्झॅक्टली इक्वल मॅट्रिक्स ऑफ बी तुम्हाला दिलेला आहे 123. ओके. 115. ओके. 247.
7 2 4 7 दिलेला आहे पहा. ओके, बोला काय करणार आता इथं. हा जो काय मॅट्रिक्स ए दिलेला आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये. त्यामुळे तुम्हाला 6 स्टेप ज्या मी एलिमेंटरी रोच्या दिलेल्या होत्या, ज्या 6 स्टेप्स मी एलिमेंटरी रोच्या ज्या 6 स्टेप्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्याच्यावरचे बरेच एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत पहा. ओके, त्या 6 कॅल्क्युलेशनचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे इथं, हा ए मॅट्रिक्स जो दिलेला आहे कन्वर्ट टू आय मध्ये करायचा आहे. ओके, चला पहिली स्टेप काय असणार आहे, A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1, A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1. ओके, ऑलरेडी एलिमेंट 1 आहे त्यामुळे तो करायची गरज आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही करायची गरज आहे. ओके, A11 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R2 और R3, R2 किंवा R3चा वापर करून जो पहिला एलिमेंट दिसतो आपल्याला तो 1 करायचा आहे, तो ऑलरेडी 1 आहे त्यामुळे पहिली स्टेप गेट कॅन्सल. ओके, जो एलिमेंट 1 आलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स, सेकंड स्टेप मी फॉलो करणार आहे पहा. जो एलिमेंट 1 आलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स किती करायचे आपल्याला, 0 मध्ये रिप्लेस करायचे आहेत. त्यातला एक एलिमेंट A21 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0, ऑलरेडी 0 आहे त्यामुळे तो परत 0 करायची गरज नाही आहे पहा. ओके, एक स्टेप गेट कॅन्सल झाली. ओके, सेकंड स्टेप अप्लाय होणार इथं, A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. आता हा जो 1 दिसतो आपल्याला एलिमेंट ऑफ A31चा एलिमेंट कुठला आहे, 1 आहे. हा 1 मला 0ला जर रिप्लेस करायचा असेल तर मला ऑपरेशन काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथं, R3 चेंजेस टू, बोला R3 मायनस ऑफ R1. जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचाच वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स मला 0 करायचे आहेत. सेकंड स्टेप मी फॉलो करणार आहे पहा. ओके, त्यातला एक एलिमेंट ऑलरेडी 0 आहे त्यामुळे ती स्टेप परत 0 मध्ये रिप्लेस करायची गरज नाही आहे पहा. त्यामुळे एक स्टेप गेट काय झाली तर कॅन्सल झाली. आता खालचा जो 31 रिड्युसेस टू मला 0 करायचा आहे, एलिमेंट कुठला आहे 1 मला 0ला रिप्लेस करायचा असेल तर 1 मायनस 1 व्हॅल्यू 0 म्हणजे R3 मायनस ऑफ R1 आपल्याला पहा. ओके, मी R3 चेंज करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, R1 R2 रिमेन्स सेम, जो चेंज होत नाही तुम्ही ॲज इट इज लिहिणार आहे 101. ओके, 023 रिमेन्स सेम. एक्सवर कुठलेही कॅल्क्युलेशन्स अप्लाय करायचे नाही आहेत, कॉन्स्टंट एक्स काय असेल नो चेंजमध्ये रेफर करणार आहात. ओके, आणि सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड इनवर्समध्ये राईट साईडला आयडेंटिटी मॅट्रिक्स होता, इथं त्यांनी बी दिलेला आहे. R1 R2 रिमेन्स सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू द राईट साईड ऑफ द मॅट्रिक्स बी वर रेफर करायचं आहे पहा. ओके, 1 2 3 रिमेन्स सेम, 115 रिमेन्स सेम. कळलं का पहा. ओके, राईट साईडला मी रफ कॅल्क्युलेशन्स रेफर करणार आहे पहा. ओके, राईट साईडला मी रफ कॅल्क्युलेशन्स मी रेफर करतोय, कलर पेनचा वापर करतो, तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो. ओके, R3 मायनस ऑफ व्हॅल्यू R1. बोला R3चा पहिला एलिमेंट कुठला, डावीकडं R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1. ओके, 1 मायनस ऑफ R1चा पहिला एलिमेंट 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. ओके, R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 2 मायनस ऑफ R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 0. एलिमेंट टू एलिमेंट कॅल्क्युलेशन सारखं आउट, 2 मायनस 0 व्हॅल्यू 2 मध्ये अप्लाय होईल. ओके, R3चा एलिमेंट कुठला आहे 1 मायनस ऑफ R1चा एलिमेंट कुठला आहे 1 मायनस 1 व्हॅल्यू 0 मध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे डावीकडच्या ज्या टर्म्स होत्या 2 1 0 1 2 1 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झाला इथं 0 2 0 मध्ये झाला पहा, 0 2 0. ओके, सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू द राईट साईड ऑफ द मॅट्रिक्स बी. सेम कॅल्क्युलेशन मी रेफर करणार आहे. ओके, R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 2 मायनस ऑफ R1चा एलिमेंट 1 2 मायनस 1 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. R3चा एलिमेंट कुठला आहे 4, R3चा सेकंड एलिमेंट 4 मायनस ऑफ R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 2 4 मायनस 2 व्हॅल्यू 2 मध्ये अप्लाय होईल. ओके, R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 7 मायनस ऑफ R1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 3 7 मायनस 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो इथं 4 मध्ये येईल पहा. ह्याचा अर्थ काय झाला तर इथं 247 इज रिप्लेस्ड बाय 1 2 4 मध्ये आपल्याला पहा. समजल्या पहिल्या 2 स्टेप. ओके, काय काय केलं विद्यार्थी मित्रांनो आपण इथं A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू रेफर काय केलेलं आपण A11 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1, ऑलरेडी एलिमेंट 1 आहे त्यामुळे ती स्टेप गेट कॅन्सल. त्याचा वापर करून सेकंड स्टेप मी फॉलो करणार आहे A21 आणि A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. त्याचा एक एलिमेंट ऑलरेडी 0 आहे त्यामुळे ती पण स्टेप गेट कॅन्सल. राहतो फक्त A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. एलिमेंट कुठला आहे 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. म्हणजे लॉजिकली ऑपरेशन काय येणार इथं R3 मायनस ऑफ R1. जो एलिमेंट 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या खालचे 2 एलिमेंट्स मी 0 करणार आहे. म्हणजे ऑपरेशन केलेलं मी R3 मायनस ऑफ R1. ओके, लेफ्ट साईडला R1 R2 रिमेन्स सेम, राईट साईडला सुद्धा R1 R2 रिमेन्स सेम. ओके, बोला 1 मायनस 1 व्हॅल्यू 0, 2 मायनस 0 व्हॅल्यू 2, 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाय टू द राईट साईड ऑफ द मॅट्रिक्स बी वर अप्लाय करणार आहात. ओके, 2 मायनस 1 1,
4 - 2 2 7 - 3 व्हॅल्यू किती असणार इथं 4 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे मी सेकंड स्टेप फॉलो केली, बरोबर आहे का पहा. आता तिसरी स्टेप, जो एलिमेंट A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू, तिसरी स्टेप काय असणार आहे, A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू मला 1 मध्ये रेफर करायचं आहे पहा. A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग R3 पण R3चा एलिमेंट सुद्धा काय असतं 2 आहे. ओके, 2 - 2 व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होणार आहे. कळालं का पहा. ओके, याचा अर्थ मला R3चा वापर करता येत नाही. जरी मी स्केलर मल्टिपलमध्ये जर यूज करायचं ठरवलं तर फॉर एक्झाम्पल काय अप्लाय होईल, R2 चेंजेस टू R2 - ऑफ 2 टाइम्स R1 करा, 3 टाइम्स R1 करा, 4 टाइम्स R1 करा, ती दोनची सेरीजच तुमची अप्लाय होणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यामुळं शक्यतो आता इथं R3चा सुद्धा मी वापर करू शकत नाही आहे, कारण की सेम टर्म्स आहेत, बरोबर आहे का पहा. ओके, त्यामुळे एकच ऑपरेशन शिल्लक राहील, कुठलं, स्केलर मल्टिप्लिकेशन. मार्जिनमध्ये मी डबल टिक मार्क करतोय पहा. R2 चेंजेस टू स्केलर मल्टिपल कसं यूज करायचं आहे, 1 अपॉन आपण थेरीमध्ये रेफर करताना 1 अपॉन R2 मल्टिपल R2 केलेलं होतं. ओके, 1 अपॉन एलिमेंट ऑफ A22, कुठला एलिमेंट आहे 2. ओके, मल्टिपल विथ काय असणार इथं R2च्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आपल्याला 1/2 न विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे पहा. 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, ऑपरेशनमध्ये लिहित असताना मी इथं कलर पेनचा वापर करतोय. आपण जी थेरी रेफर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या थेरीमध्ये रेफर करत असताना आपण रेफर केलेलं होतं, ब्रॅकेटमध्ये रेफर करतो पहा, 1 अपॉन R2 मल्टिपल विथ R2, आणि ह्या R2ला राऊंड करून आपण रेफर केलेलं होतं इथं एलिमेंट ऑफ ELEMENT एलिमेंट ऑफ काय असणार इथं A22. कळालं का पहा, ह्याला ॲरो करायचा नाही. कळालं का पहा, डिव्हिजन फॉर्ममध्ये जो R2 रेफर होईल त्यालाच फक्त काय करायचं आपल्याला एलिमेंट ऑफ A22 रेफर करायचं आहे पहा. ओके, किंवा ऑपरेशन लिहित असताना तुम्ही डायरेक्ट जरी असं जरी लिहिला तरी सुद्धा चालेल, 1 अपॉन एलिमेंट ऑफ A22 मल्टिपल विथ R2. इथं जो एलिमेंट असेल त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर व्हॅल्यू 1 येणार आहे. त्यालाच काय म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन. काय येणार आहे पहा इथं मग मॅट्रिक्स ऑफ. बोला मला सांगा, मी R2 चेंज करणार आहे, R1 R3 रिमेन्स सेम. काय आलेलं आहे पहा 1 0 1. ओके, 0 2 0 रिमेन्स सेम राहणार पहा. मल्टिपल विथ एक्स रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला सुद्धा R1 R3 रिमेन्स सेम 1 2 3. ओके, 1 2 4 रिमेन्स सेम राहतील पहा. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार राईट साईडला. ओके, रफ कॅल्क्युलेशन मी रेफर करतो बा राईट साईडला. ऑपरेशन काय दिलेलं आहे, 1/2 मल्टिपल विथ R2च्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आहे 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 0 मल्टिपल विथ 1/2 मल्टिपल विथ R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 0 आहे. 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0. जो प्रिव्हियस स्टेपमध्ये आपण 0 केलेला आहे तो डिस्टर्ब झाला का, रिमेन्स सेम राहिलेला आहे पहा. ओके, सिमिलरली सेकंड एलिमेंट. ओके, 1/2 मल्टिपल विथ R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 2 बाय 1. इक्वल टर्म्स गेट कॅन्सर, व्हॅल्यू 1 इक्वल टर्म्स गेट कॅन्सर, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 2 गेट कॅन्सर, 1 1 जार व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, 1/2 मल्टिपल विथ R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 3 म्हणजे काय आपल्याला 3 बाय 1 मध्ये आपल्याला पहा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार आहात. ओके, पॉईंट्समध्ये आन्सर्स घ्यायचे नाही आहेत, फॅक्टल फॉर्ममध्ये ॲज इज ठेवणार आहे, म्हणजे व्हॅल्यू किती आली इथं 3 बाय 2 मध्ये आपल्याला पहा. म्हणजेच काय झालं इथं 0 2 3 इज रिप्लेस्ड बाय काय झालं इथं 0 1 व्हॅल्यू काय आपल्याला इथं 3 बाय 2 मध्ये आपल्याला पहा. 3 बाय 2 मध्ये आपल्याला पहा. ओके, राईट साईडला सुद्धा मी सेम कॅल्क्युलेशन्स अप्लाय करणार आहे. आता राईट साईडचे कॅल्क्युलेशन्स मी राईट साईडला रेफर करतोय पहा. ओके, बोला 1/2 मल्टिपल विथ R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1 म्हणजे 1 बाय 1 एक्झॅक्टली इक्वल टू. बोला काय असणार 1 म्हणजे 1 बाय 1 इंटू एनिथिंग व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा. 1 1 जार 1 2 1 जार व्हॅल्यू 2. ओके, सेम सेकंड कॅल्क्युलेशन 1/2 मल्टिपल विथ अगेन सेकंड एलिमेंट कुठला आहे 1 आहे पहा. सेकंड एलिमेंट कुठला आहे 1 1/2 मल्टिपल विथ 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1/2. ओके, सिमिलरली काय अप्लाय होईल 1/2 मल्टिपल विथ व्हॅल्यू 5 डिवाइडेड बाय 1. R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 5 आहे पहा. ओके, न्यूमरेटर किती अप्लाय होईल 5 1 जार व्हॅल्यू 5 डिवाइडेड बाय 2 1 जार व्हॅल्यू 2. म्हणजेच काय झालं पहा 115 इज रिप्लेस्ड बाय 1/2 व्हॅल्यू 5 डिवाइडेड बाय 2. 5 डिवाइडेड बाय 2 समजलं का पहा. 5 डिवाइडेड बाय 2 मध्ये रेफर पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे मी तिसरी स्टेप विद्यार्थी मित्रांनो इथे कंप्लीट केलेली आहे. कुठली स्टेप इथं A22 रिड्युसेस टू 1. ओके, R3चा वापर करता येणार नाहीये. का करता येणार नाही R3चा वापर, कारण तो 2च्या सिरीजमध्येच आहे पहा. त्यामुळे ॲडिशन सबट्रॅक्शन डज नॉट
पॉसिबल आणि ज्या स्टेपमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल नसेल तिथे मी यूज काय करणार इथं स्केलर मल्टिप्लिकेशन. त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं तर काय अप्लाय होईल 2/2 व्हॅल्यू किती असणार इथं 1 मध्ये रेफर होईल. पहा तर ऑपरेशन काय लिहिलं आपण R2 चेंजेस टू 1 अपॉन एलिमेंट ऑफ A टू 2 एलिमेंट ऑफ A टू 2 कुठला एलिमेंट आहे 2 म्हणजे काय झालं 1/2 मल्टिपल विथ R2 रिमेन्स सेम. समजलं व्यवस्थित कळलं का पहा. ओके चला आता चौथी स्टेप. जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट विद्यार्थी मित्रांनो किती करायचं आपल्याला 0 मध्ये रिप्लेस करायचं आहे. बरोबर आहे का पहा. चौथी स्टेप A12 आणि A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. कुठले एलिमेंट 0 करायचे आहेत A12 आणि A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. त्यातला वरचा A12 ऑलरेडी 0 आहे त्यामुळे ती परत स्टेप करायची गरज नाही. तो 0 ऑलरेडी आहे त्यामुळे ती स्टेप गेट कॅन्सल. आता राहतो फक्त खालचा एलिमेंट. ओके A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. एलिमेंट कुठला आहे 2 मायनस 2 व्हॅल्यू 0 येणार आहे. म्हणजे लॉजिकल ऑपरेशन काय येणार सांगा पाहू इथं R3 चेंजेस टू ओके R3 मायनस ऑफ किती टाइम्स घ्यावं लागेल 2 मायनस 2 व्हॅल्यू 0 येणार आहे. ओके 2 टाइम्स व्हॅल्यू R2 मध्ये आपल्याला पहा 2 टाइम्स व्हॅल्यू R2 मध्ये रेफर होईल पहा. ओके देअरफोर मॅट्रिक्स ऑफ काय येणार आहे पहा R1 R2 रिमेन्स सेम 1 0 1. ओके 0 1 3/2 रिमेन्स सेम. मॅट्रिक्स कम्प्लीट. एक्स हा ॲज इट इज राहणार आहे नो चेंज. ओके एक्झॅक्टली राईट साईडला सुद्धा सेम कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे 1 2 3. ओके 1/2 5 डिवायडेड बाय 2. समजलं का पहा. ओके आता सगळ्यात महत्त्वाचे रफ कॅल्क्युलेशन्स आहेत पहा. ओके साईडला मी रफ कॅल्क्युलेशनसाठी कलर पेन वापरतोय पहा. ऑपरेशन काय दिलेले आहेत मित्रांनो इथं R3 मायनस ऑफ व्हॅल्यू 2 टाइम्स R2 मायनस ऑफ 2 टाइम्स R2. ओके चला डावीकडचा पहिला एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं 0 मायनस 2 टाइम्स R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 0 मायनस 0 व्हॅल्यू 0 मध्ये आपल्याला पहा. ओके R3चा सेकंड एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो इथं 2 मायनस 2 टाइम्स R2चा सेकंड एलिमेंट 2 मायनस 2 व्हॅल्यू 0 रिप्लेस झाला पहा. जो रिक्वायरमेंट आहे जे माझं बेसिक स्टेप अप्लाय होईल तो 0 रिप्लेस झाला. ओके R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 0 मायनस 2 टाइम्स R2चा थर्ड एलिमेंट किती असणार इथं 3/2 मध्ये आपल्याला 2 टू गेट कॅन्सल इज इक्वल टू 0 मायनस 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल -3. याचा अर्थ 0 to 0 इज रिप्लेस्ड बाय 0 0 मायनस 3. ओके सेम कॅल्क्युलेशन मी आता उजवीकडे करणार आहे पहा. लक्ष द्या व्यवस्थित. ओके चला R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1. ओके मायनस 2 मल्टिपल विथ R1चा पहिला एलिमेंट कुठला R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे 1/2 R2चा एलिमेंट कुठला आहे 1/2. ओके 2 टू गेट कॅन्सल 1 मायनस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके चला सेकंड एलिमेंट R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 2 आहे पहा. ओके 2 मायनस ऑफ 2 मल्टिपल विथ R2चा सेकंड एलिमेंट 1/2 2 टू गेट कॅन्सल एक्झॅक्टली इक्वल टू 2 मायनस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मध्ये रेफर होईल पहा. ओके सेम थर्ड कॅल्क्युलेशन R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 4. ओके मायनस ऑफ 2 मल्टिपल विथ R4चा R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे 5 डिवायडेड बाय 2 टू गेट कॅन्सल 4 मायनस 5 आन्सर किती अप्लाय होईल -1. 4 मायनस 5 -1. ह्याचा अर्थ 1 to 4 इज रिप्लेस्ड बाय 0 1 मायनस 1 0 1 मायनस ऑफ 1 मध्ये आपल्याला पहा. ओके म्हणजे मी पहिल्या 4 स्टेप्स कंप्लीट केल्या विद्यार्थी मित्रांनो. इथं A22 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग एक तर स्केलर मल्टिप्लिकेशन किंवा R3चा वापर करणार आहात. जर ॲडिशन सबट्रॅक्शन जर पॉसिबल नसेल तर मी स्केलर मल्टिपलचा वापर केलेला आहे. ओके आणि त्याचा वापर करून चौथी स्टेप A12 आणि A12 आणि A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 वरचा आणि खालचा एलिमेंट मी 0 केलेला आहे पहा. ओके म्हणजे माझे जे पहिले 4 कॅल्क्युलेशन्स कंप्लीट झाले. ओके चला आता 5वं कॅल्क्युलेशन मला सांगा. 5व्या कॅल्क्युलेशनला A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 5वं कॅल्क्युलेशन कुठला असणार इथं A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 बाय युझिंग ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन 1 करायचं आहे. ओके R1 मध्ये 1 प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. R1 मध्ये 1 प्रेझेंट आहे पण डोंट यूज आपण एक नोट मेन्शन केलेली होती पहा डोंट यूज R1 अँड R2 R1 आणि R2चा वापर करू शकत नाही. त्यामुळे एकच ऑपरेशन शिल्लक राहील कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन. हा जो -3 दिसतो आपल्याला तो मला +1 मध्ये रिप्लेस करायचा असेल. जर -3ला जर मी -3 जर मी डिवाइड केलं तर मायनस गुणाकारामध्ये काय होणार आहे इथं प्लस मध्ये अप्लाय होणार आहे. ओके 3 3 गेट
कॅन्सल, व्हॅल्यू 1/1 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, म्हणजेच काय करणार इथं ओनली स्केलर मल्टिप्लिकेशनचा मी वापर करणार आहे पहा. ओके, देअरफोर काय ना स्टेप पहा इथं R3 चेंजेस टू R3 कसं चेंज करणार आहात. ओके, 1 अपॉन एलिमेंट ऑफ A33 कुठला एलिमेंट आहे -3 मल्टिपल विथ काय रेफर करणार R3. कळालं का पहा. ओके, म्हणजे R3च्या प्रत्येक एलिमेंटला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1 अपॉन -3 न काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं मल्टिप्लाय करायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित. कळालं का पहा. ओके, R1 R2 अनेकदा मी रिपीट करतो बघा स्टेप. ओके, इथं -3 आलेले विद्यार्थी मित्रांनो. 5वी स्टेप काय असणार इथं A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1. ओके, हा -3 मला 1 मध्ये रिप्लेस करायचा असेल तर फक्त एकच ऑपरेशन शिल्लक राहील. कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन. 1 अपॉन एलिमेंट ऑफ A33 मल्टिपल विथ R3 एलिमेंट ऑफ A33 मल्टिपल विथ R3 आपल्याला पहा. एलिमेंट ऑफ A33 कुठला आहे -3 आहे. ओके, मल्टिपल विथ R3. ह्याचा आता R3च्या प्रत्येक एलिमेंटला काय करावं लागेल -3 न काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय -3 न काय करायचं डिवाइड करायचं आहे पहा. ओके, R1 R2 रिमेन सेम 1 0 1. ओके, 0 1 3/2 रिमेन्स सेम राहिला पहा. ओके, मल्टिपल विथ एक्स रिमेन्स सेम नो चेंज. एक्झॅक्टली राईट साईडचा मॅट्रिक्स काय अप्लाय होईल 1 2 3 1 हाफ 5 डिवाइडेड बाय 2 रिमेन्स सेम राहतील पहा. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स बोला काय काय नाही ते व्हॅल्यू 0 अपॉन एनिथिंग व्हॅल्यू 0 अप्लाय होईल. 0 मल्टी विथ एनिथिंग व्हॅल्यू 0. ओके, साईडला मी रफ कॅल्क्युलेशन अप्लाय करतोय. जे रिक्वायर्ड आहेत तेच तुम्ही कॅल्क्युलेट केला तरी सुद्धा चालेल. ऑपरेशन काय दिलेलं आहे 1/3 मायनस ऑफ 1/3 मल्टिपल विथ R3. ओके, मायनस ऑफ 1/3 मल्टिपल विथ R3. ओके, 1 डिवाइडेड बाय -3 मल्टिपल विथ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे -3/1 इक्वल टर्म्स गेट कॅन्सल 1 1 जार व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. म्हणजे एलिमेंट काय झाला इथं -3 इज रिप्लेस्ड बाय 1 मध्ये रेफर होईल. ओके, राईट साईडला 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0. ओके, 1 डिवाइडेड बाय -3 मल्टिपल विथ R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे 1 1/1 न्यूमरेटर 1 1 जार व्हॅल्यू 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर प्लस मायनस आन्सर मायनस व्हॅल्यू किती अप्लाय होईल 3 1 जार व्हॅल्यू 3 म्हणजेच काय झालं -1/3 आपल्याला पहा. ओके, सिमिलरली सेकंड कॅल्क्युलेशन. ओके, 1 डिवाइडेड बाय -3 मल्टिपल विथ एलिमेंट कुठला आहे -1 डिवाइडेड बाय काय नाही याचा 1. ओके, अल्जेब्रा काय असणार इथं मायनस गुणाकारामध्ये प्लस न्यूमरेटर व्हॅल्यू किती अप्लाय होईल -1 डिवाइडेड बाय न्यूमरेटर प्लस मायनस आन्सर मायनस प्लस मायनस आन्सर मायनस 3 1 जार व्हॅल्यू 3. ओके, आणि गुणाकार भागाकारामध्ये मायनस काय अप्लाय होईल प्लसमध्ये रेफर होणार आहे म्हणजे 1 डिवाइडेड बाय 3. म्हणजे तिसरा एलिमेंट कुठला आला इथं 1 डिवाइडेड बाय 3 मध्ये आपल्याला पहा 1 डिवाइडेड बाय 3. समजलं व्यवस्थित. कळालं का पहा. ओके, आता पुढची स्टेप ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला पहा. ओके, आता मला सांगा जो एलिमेंट मी 1 केलेला आहे 5व्या स्टेपमध्ये कुठला एलिमेंट 1 केलेला आहे A22 A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1 केलेला आहे. त्याचा वापर करून त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स किती करायचे आहेत तिथं 0 करायचे आहेत. कुठले एलिमेंट्स असणार आहेत A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. 6वी स्टेप काय मेन्शन केलेले पहा. स्टेप काढून बघू शकता पहा काय असतं इथं A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग काय अप्लाय होईल R3 बाय युझिंग R3. ओके, आता A13चा एलिमेंट कुठला आहे 1 1 -1 व्हॅल्यू 0 म्हणजे ऑपरेशन काय ना सांगा पहा इथं R1 चेंजेस टू R1 मायनस ऑफ R3. ओके, अँड R2चा एलिमेंट कुठला आहे 3/2 मायनस 3/2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 0 येणार आहे. म्हणजेच काय झालं इथं मग R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ किती टाइम्स घ्यावा लागेल 3/2 टाइम्स व्हॅल्यू काय असणार इथं R3 आपल्याला पहा. जो एलिमेंट तुम्ही 1 केलेला आहात त्याचा वापर करून त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0. एलिमेंट 1 आहे 1 - 1 व्हॅल्यू 0. एलिमेंट 3/2 आहे 3/2 मायनस 3/2 व्हॅल्यू 0 मध्ये रेफर होईल पहा. ओके, अप्लाय करणार आहात. ओके, मला सांगा R1 मी R2 चेंज करणार आहे R3 रिमेन्स सेम 0 0 1 रिमेन्स सेम मल्टी विथ एक्स नो चेंज रिमेन्स सेम राहणार पहा. ओके, राईट साईडला रेफर करायचं आहे पहा 0. ओके, मायनस ऑफ 1/3 पुढे काय अप्लाय होईल 1/3 रिमेन्स सेम. समजलं व्यवस्थित. ओके, आता रफ कॅल्क्युलेशन्स मी खालती रेफर करणार आहे पहा. रफ कॅल्क्युलेशन मी खालती इथं रेफर करतोय. ओके, बरं पहिलं कॅल्क्युलेशन काय असतं इथं
R1 मायनस ऑफ R3, R1 मायनस ऑफ R3. ओके, डावीकडची कॅल्क्युलेशन, उजवीकडची कॅल्क्युलेशन्स दिसतं का सगळ्यांना? डावीकडची कॅल्क्युलेशन, उजवीकडची कॅल्क्युलेशन्स. ओके, बोला मी 1 बाय 1 एक एक ऑपरेशन स्टडी करतोय पहा. पहिलं ऑपरेशन काय घ्यायचं आहे? R1 मायनस ऑफ R3. बोला R1 चा पहिला एलिमेंट कुठला? डावीकडं. ओके, 1 मायनस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0. सॉरी, 1 मायनस ऑफ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 0. R3चा थर्ड एलिमेंट फर्स्ट एलिमेंट कुठला आहे? 0. ऑपरेशन काय आहे? R1 मायनस R3. R1चा पहिला एलिमेंट 1, R3चा पहिला एलिमेंट 0. 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. ओके, R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 0 मायनस R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 0. 0 मायनस 0 व्हॅल्यू 0. ओके, R1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस 1 व्हॅल्यू 0. एलिमेंट टू एलिमेंट कॅल्क्युलेशन्स आर कॅरिड आउट. ओके, डावीकडं 101 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेले विद्यार्थी मित्रांनो? इथं 100 मध्ये झाला पहा. 100 मध्ये रेफर होईल पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन अप्लाय टू द राईट साईड ऑफ दी मॅट्रिक्स मध्ये रेफर करणार आहात. ओके, बोला R1चा पहिला एलिमेंट कुठला आहे? 1. ओके, मायनस ऑफ R3चा पहिला एलिमेंट कुठला आहे? 0. 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये अप्लाय होईल. ओके, R1चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 2. ओके, 2 मायनस ऑफ R3चा एलिमेंट इनसाइड ब्रॅकेट मायनस ऑफ 1/3 एक्झॅक्टली इक्वल टू 2 म्हणजे काय आपल्याला? 2/1 गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस 1 डिवायडेड बाय 3 एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, दोन फॅक्टोरियलमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन जर असेल, दोन फॅक्टोरियलमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन जर असेल तर यूज काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 2s आर व्हॅल्यू 6 प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 3 एक्झॅक्टली इक्वल टू 7 डिवायडेड बाय 3. 7 डिवायडेड बाय 3. कळालं का पहा? ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 2s आर व्हॅल्यू 6 प्लस 1 1s आर व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 3 1s आर व्हॅल्यू 3. ओके, 6 प्लस 1 व्हॅल्यू 7 डिवायडेड बाय 3. ओके, सेम R1चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 3. ओके, मायनस ऑफ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? 1/3 आहे पहा. किती असणार व्हॅल्यू? 1/3. ओके, एक्झॅक्ट 3 म्हणजे काय असणार आहे? 3/1 मायनस ऑफ 1 डिवायडेड बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय ना पहा व्हॅल्यू इथं मग? क्रॉस 3 3s आर 9 मायनस ऑफ 1 1s आर व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 3. 9 मायनस 1 व्हॅल्यू किती येणार विद्यार्थी मित्रांनो? इथं 8 डिवायडेड बाय 3. समजलं का पहा? ओके, म्हणजे 1 2 3 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेला आहे? 1 7 डिवायडेड बाय 3. ओके, आणि शेवटचा एलिमेंट कुठला असणार इथं? 8 डिवायडेड बाय 3 मध्ये आपल्याला पहा 8 डिवायडेड बाय 3. समजलं व्यवस्थित? ओके, कंप्लीट झाले कॅल्क्युलेशन्स. ओके, चला आता सेकंड कॅल्क्युलेशन काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा, सगळ्यात महत्त्वाचे रफ कॅल्क्युलेशन्स येतात इथं. ओके, R2 मायनस ऑफ 3/2 मल्टिपल विथ R3. जो एलिमेंट 1 केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट 3/2चा जो एलिमेंट आहे म्हणजे 8 2 3 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 करायचं. 8 2 3 काय असणार आहे इथं सांगा पाहू? इथं 3/2. 3/2 मायनस 3/2 व्हॅल्यू 0 मध्ये आपल्याला पहा. ओके, सेम मी इथं अप्लाय करणार आहे पहा. डावीकडचे कॅल्क्युलेशन्स, उजवीकडचे कॅल्क्युलेशन्स. ओके, चला डावीकडचा R2चा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 0 आहे पहा. ओके, 0 मायनस ऑफ 2/3 मल्टिपल विथ 3/2 मल्टिपल 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0 मायनस 0 व्हॅल्यू 0. ओके, R2चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? 1 मायनस ऑफ 3/2 मल्टिपल विथ R3चा एलिमेंट कुठला आहे? 0. 1 मायनस 0 व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. ओके, R2चा थर्ड एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं 3/2 आहे पहा. किती असणार इथं? 3/2 मध्ये आपल्याला पहा. 3/2 मायनस 3/2 मल्टिपल विथ R3चा थर्ड एलिमेंट कुठला आहे? 1. 3/2 मायनस 3/2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? एक्झॅक्टली इक्वल टू 0. म्हणजे 0 1 3/2 इज रिप्लेस्ड बाय, कशामध्ये रिप्लेस झालेला आहे? 0 1 0 मध्ये झाला पहा. 0 1 0 मध्ये आपल्याला पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन मी आता राईट साईडला अप्लाय करणार आहे. आता राईट साईडचे कॅल्क्युलेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत पहा. ओके, चला R2चा पहिला एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो? इथं 1/2. ओके, मायनस 3/2 मल्टिपल R3चा एलिमेंट 0. ओके, 1/2 मायनस ऑफ 0 इन एनिथिंग व्हॅल्यू 0. 1/2 मायनस 0 व्हॅल्यू 1/2 मध्ये आपल्याला पहा. ओके, R2चा सेकंड एलिमेंट कुठला विद्यार्थी मित्रांनो? इथं 1/2 मायनस 3/2 मल्टिपल विथ R3चा सेकंड एलिमेंट कुठला आहे? -1/3 आहे पहा. -1/3 एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार आहे पहा तिथे व्हॅल्यू? 1/2. ओके, मायनस 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 गुणाकारामध्ये प्लस न्यूमरेटर किंवा 3 3 गेट कॅन्सल. 3 3 गेट कॅन्सल. शिल्लक काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? इथं 1 डिवायडेड बाय 2. ओके, किती ना व्हॅल्यू मग? एक्झॅक्टली इक्वल टू 2 प्लस
क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 + 2 4 4/2 व्हॅल्यू 2 मध्ये आपल्याला पहा काय काय केलं पहा 1/2 + 1/2 व्हॅल्यू काय असं 1/2 + 1/2 व्हॅल्यू 2/2 व्हॅल्यू किती असणार इथं 1 मध्ये आपल्याला पहा व्हॅल्यू 1 किंवा सरळ कॅल्क्युलेशन्स अप्लाय करा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 2 जार व्हॅल्यू 4 ओके प्लस सॉरी 2 1 जार व्हॅल्यू 2 2 1 जार व्हॅल्यू 2 2 1 जार किंवा दोघांचा डिनॉमिनेटर कसं आहे सेम न्यूमरेटर 1 + 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2/2 व्हॅल्यू 1 मध्ये येणार आहे पहा ओके चला आर्थीचा थर्ड एलिमेंट कुठला आहे 5/2 ओके मायनस 3/2 मल्टिपल विथ व्हॅल्यू 1/3 ओके आर्थीचा थर्ड एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 1/3 आहे पहा ओके 3/2 मल्टिपल विथ 1/3 एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार आहे पहा 3 3 गेट कॅन्सल 5/2 मायनस ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं 1/2 एक्झॅक्टली एलसीएम 2 न्यूमरेटर 5 मायनस ऑफ 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4/2 आन्सर किती येणार इथं व्हॅल्यू एक्झॅक्टली इक्वल टू 2 ओके म्हणजेच काय झालं पहा 1/2 5/2 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस झालेला आहे 1/2 ओके पुढं 1/2 1 आणि लास्ट टर्म इज ऑल्सो 2 समजलं का 1/2 1 2 ओके आता मी अप्लाय करणार पहा सेम कॅल्क्युलेशन मी अप्लाय करणार आहे ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता इथं मला कॅल्क्युलेट करायचा आहे जो ए रिड्युसेस टू म्हणजे मी 6 स्टेप्स फॉलो केल्या पहा ओके म्हणजे हा जो ए मॅट्रिक्स दिलेला आहे तो कन्वर्ट कशामध्ये झालेला आहे 1 0 दिसतं का पहा हा जो ए मॅट्रिक्स आहे हा कन्वर्ट कशामध्ये झालेला आहे आपल्याला आता इथं 1 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1 त्यालाच काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण इथं कॅपिटल आय म्हणतो पहा आपण त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल आय ओके 1 0 0 0 1 0 0 0 1 त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल आय इंटू एक्स नो चेंज रिमेन सेम एक्झॅक्टली इक्वल टू न्यू मॅट्रिक्स काय लिहिलं आहे 1 7/3 ओके 8/3 व्हॅल्यू 1/2 1 2 ओके 0 मायनस 1/3 ओके 1/3 मॅट्रिक्स कम्प्लीट समजलं का पहा मॅट्रिक्स कम्प्लीट समजलं ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय म्हणजे काय असणार इथं 1 असणार आहे 1 इंटू एक्स इज इक्वल टू राईट साईडचा मॅट्रिक्स रिमेन सेम नो चेंज 1 7/3 8/3 1/2 1 2 0 minus 1/3 1/3 फायनल आन्सर ओके पुढे मी रेफर करू सिन्स कॅपिटल आय इज इक्वल व्हॅल्यू 1 मध्ये रेफर पहा आणि फायनली काय येणार पहा 1 to x व्हॅल्यू x इज इक्वल टू राईट साईडचा मॅट्रिक्स काय येणार इथं मग 1 7/3 8/3 1/2 1 2 0 minus 1/3 1/3 फायनल आन्सर जो मला x कॅल्क्युलेट करायचा आहे तो मी इझिली काय करू शकतो इथं रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा समजलं ओके एलिमेंटरी रो असू दे एलिमेंटरी कॉलम असू दे एकच गोष्ट लक्षात ठेवायची मी विद्यार्थी मित्रांनो इथं ज्या स्टेप्स मी फॉलो करणार आहे ज्या 6 स्टेप्स कुठल्या 6 स्टेप्स इथं A11 रिड्युसेस टू 1 त्याचा वापर करून त्याच्या A11 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R2 or R3 ओके त्याचा वापर करून त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स A21 आणि A31 आणि A31 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग R1 कळलं का पहा ओके थर्ड स्टेप मी फॉलो करणार A22 रिड्युसेस टू 1 A22 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R3 A22 रिड्युसेस टू 1 बाय युझिंग R3 और स्केलर मल्टिप्लिकेशन ओके R3चा जर वापर करता येत नसेल तर बाय युझिंग कशाचा वापर करणार इथं मी स्केलर मल्टिप्लिकेशन त्याच एलिमेंटला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे पहा ओके दोनच्या सिरीजमध्येच आहे मी जरी ॲडिशन सबट्रॅक्शन जर मी यूज केलं तर तरी सुद्धा एलिमेंट दिवसभर जरी मी करत बसलो तरी सुद्धा एलिमेंट तुमचा 1 होणार नाही आहे दोनच्या सिरीजमध्ये आहे पहा स्केलर मल्टिपलमध्ये जर यूज केलात कशामध्ये इथं R2 चेंजेस टू R2 मायनस ऑफ 2 टाइम्स R1 3 टाइम्स R1 3 टाइम्स R3 किंवा वॉटर 3 टाइम्स R1 जे काय असेल ते ओके त्यामुळे दोनच्या सिरीजमध्ये त्यामध्ये एकच ऑपरेशन शिल्लक राहील कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन 1 अपॉन एलिमेंट ऑफ A22 मल्टिपल विथ R2 1 अपॉन एलिमेंट ऑफ A22 मल्टिपल विथ R2 कळलं का पहा ओके A22चा एलिमेंट कुठला आहे 2 म्हणजे 1/2 मल्टिपल विथ R2 कळलं का पहा ओके म्हणजे मी तिसरी स्टेप कंप्लीट केली आणि त्याचा वापर करून चौथी स्टेप त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट म्हणजे कुठला एलिमेंट झाला A12 आणि A32 A12 आणि A32 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 बाय युझिंग
R2 बाय युझिंग R2. R2चाच वापर करून त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा एलिमेंट किती करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 0 मध्ये रिप्लेस करायचं आहे. पहा कळलं का? पहा ओके. तो एलिमेंट मी इथे 0 केलेला, त्या वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे, खालचा एलिमेंट 2 आहे. 2 - 2 व्हॅल्यू 0 मध्ये येतं, म्हणजे R3 मायनस ऑफ 2 टाइम्स R2 आपल्याला पहा. R3 - 2 टाइम्स R2 आपल्याला पहा. ओके. 2 - 2 व्हॅल्यू 0, म्हणजे माझी 4थी स्टेप कंप्लीट झाली. पहा समजलं व्यवस्थित? ओके. आता पाचवी स्टेप A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1. A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1. एलिमेंट कुठला आहे? -3. फक्त एकच ऑपरेशन शिल्लक राहील पाचव्या स्टेपमध्ये. कुठलं? ओनली स्केलर मल्टिप्लिकेशन. R3 चेंजेस टू 1 अपॉन एलिमेंट ऑफ A33 मल्टिपल विथ R3. एलिमेंट ऑफ A33चा एलिमेंट कुठला आहे? -3 मल्टिपल विथ R3. ह्याच्यात R3च्या प्रत्येक एलिमेंटला -3 न डिवाइड करून घ्यायचं आहे. 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0, 0 इंटू एनिथिंग व्हॅल्यू 0, -3 डिवाइडेड बाय -3 मायनस प्लस 1 मध्ये आपल्याला पहा. ओके. 0 1 इज रिप्लेस बाय -1/3, -1 इज रिप्लेस बाय मायनस प्लस मध्ये 1/3 मध्ये आपल्याला पहा. ओके. आणि शक्यतो राईट साईडला जर फॅक्टोरियलमध्ये कॅल्क्युलेशन्स आले तर सेपरेटली व्यवस्थित कॅल्क्युलेट करावे लागतील, कारण फॅक्टोरियलमधले कॅल्क्युलेशन्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा डिनॉमिनेटर इक्वल असेल तर एलसीएम घेऊन तुम्ही काय करू शकता? रिॲडजस्टमेंट मेथड फॉलो करू शकता. पहा समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा ओके. म्हणजे मी पाचवी स्टेप कंप्लीट केली. A33 रिड्युसेस टू व्हॅल्यू 1. ओके. त्याचा वापर करून 6वी स्टेप त्याच्या वरचे 2 एलिमेंट्स, कुठले 2 एलिमेंट्स आहेत? A13 आणि A23 रिड्युसेस टू व्हॅल्यू 0 करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय केलं आपण? 1 - 1 व्हॅल्यू 0. ओके. 3/2 23चा एलिमेंट कुठला आहे? 3/2 आहे. 3/2 - 3/2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 0 येणार आहे. म्हणजे R2 चेंजेस टू R2 मायनस काय येणार व्हॅल्यू? 3/2 मल्टिपल विथ R3. जो एलिमेंट 1 केलेला आहात पाचव्या स्टेपमध्ये, जो एलिमेंट मी 1 केलेला आहे त्याचाच वापर करून त्याच्या वरचे 2 एलिमेंट्स किती करायचे आहेत आपल्याला? 0 मध्ये रिप्लेस करायचे आहेत. पहा समजलं व्यवस्थित? ही झाली 6वी स्टेप. ओके. आणि डावीकडे जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही यूज कराल, डावीकडे एक कन्वर्ट टू आय मध्ये जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही यूज कराल ते सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू द राईट साइड ऑफ द मॅट्रिक्स B वर मला अप्लाय करायचे आहेत. आणि त्याचा वापर करून जो मॅट्रिक्स अप्लाय केलेला आपण तो काय आलेला आहे? X इज इक्वल टू 1 7/3 8/3 1/2 1 2 0 -1/3 1/3. ओके. आता इथं 1/2 आहे, वरती 1/3 आहे. 2 आणि 3चा एलसीएम काय अप्लाय होईल? 6 येणार आहे. तर काय करणार इथं मी 6 अरेंज करून मी 1/6 मी कॉमन काढू शकतो. पहा समजलं नसेल तर आन्सर तुम्ही ॲज इट इज ठेवला तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके. हे झालं बाय युझिंग कसं वापर केला आपण? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आता हेच एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, हेच एक्झाम्पल आपण विद्यार्थी मित्रांनो कुठल्या मेथडने सोडू शकतो? इथं सच दॅट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला? AX एक्झॅक्टली इक्वल टू B. ओके. आता हेच एक्झाम्पल बाय युझिंग मी कशाचा वापर करू शकतो? इथं इन्व्हर्शन मेथड. कशाचा वापर करणार इथं मी? बाय युझिंग इन्व्हर्शन मेथड. बाय युझिंग इन्व्हर्शन मेथडचा सुद्धा मी वापर करू शकतो. पहा सेकंड मेथड आहे. ओके. आता इन्व्हर्शन मेथडमध्ये काय करतो आपण? रिक्वायरमेंट कशाची असणार आहे? ए इन्व्हर्सची रिक्वायरमेंट आहे मल्टिप्लाय ऑन बोथ दी साइड्स. कशाने मल्टिप्लाय करणार आहात? कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? इन्व्हर्स. कुठून करणार आहात? प्रीफॅक्टर. कुठून करायचं आपल्याला? प्रीफॅक्टर. ए कुठं आहे? डावीकडे आहे. त्यामुळे मला कुठून मल्टिप्लाय करावं लागेल? प्रीफॅक्टर डावीकडूनच मल्टिप्लाय करावं लागेल. पहा ओके. म्हणजेच काय झालं? पहा ए इन्व्हर्स मल्टिपल विथ AX एक्झॅक्टली इक्वल टू काय असतं इथं? ए इन्व्हर्स मल्टिपल विथ B. जर डावीकडे मल्टिप्लाय करत असाल तर राईट साईडला सुद्धा मला ए इन्व्हर्सनं कुठून मल्टिप्लाय करावं लागेल? डावीकडूनच मल्टिप्लाय करावं लागेल. पहा ओके. काय यूज करणार इथं मग? असोसिएटिव्ह लॉ. ब्रॅकेट फक्त मी सिम्प्लिफाय करणार आहे. काय नाही व्हॅल्यू इथं मग देअरफॉर ए इन्व्हर्स मल्टिपल विथ ए ह्या दोघांचा मी ग्रुप करणार आहे. पहा ओके. मल्टिपल विथ एक्स हा अननोन फॅक्टर आहे. एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं मग? ए इन्व्हर्स मल्टिपल विथ बी मध्ये रेफर होईल बाय युझिंग असोसिएटिव्ह लॉ. ओके. बोला ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती असणार आहे? बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ द इन्व्हर्स मॅट्रिक्स ए इन्व्हर्स इंटू ए व्हॅल्यू किती असणार? कॅपिटल आय मध्ये येणार आहे. एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स मल्टिपल विथ बी. सिन्स डेफिनेशन ऑफ द इन्व्हर्स मॅट्रिक्स ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल कॅपिटल आय मध्ये रेफर करतो. आपण समजलं? बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ द इन्व्हर्स मॅट्रिक्सचा वापर केलेला आहे. पहा आपण ओके.
आय इंटू एक्स व्हॅल्यू किती अप्लाय होईल, आयची व्हॅल्यू किती असणार आहे 1 मल्टिपल विथ एक्स, 1 मल्टिपल विथ एक्स एक्झॅक्टली इक्वल टू ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी. 1 इंटू एक्स व्हॅल्यू किती अप्लाय होईल, कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं तर काय शिल्लक राहणार आहे, एक्स शिल्लक राहणार आहे, एक्झॅक्टली इक्वल टू ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी, ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी. म्हणजे जो मला अननोन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे, एक्स हा जो अननोन फॅक्टर किंवा अननोन मॅट्रिक्स जो मला कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याचं एक स्टँडर्ड रिलेशन तयार होईल पहा, ए इनव्हर्स मल्टिपल विथ बी. ओके, बी दिलेला आहे. आता ए इनव्हर्स तुम्हाला ए मॅट्रिक्स त्यांनी दिलेला आहे पहा, मॅट्रिक्स ए दिलेला आहे. ह्या मॅट्रिक्स ए वरून फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट काय करावं लागेल, ए इनव्हर्स मला कॅल्क्युलेट करावं लागेल. परत मला किती मेथड्स अवेलेबल आहेत इथं, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड काय असतं इथं अडजॉइंट मेथड. इनव्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडे परत 3 मेथड्स अवेलेबल आहेत, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि अडजॉइंट मेथड. कळलं का पहा. ओके, या कुठल्याही मेथडचं, तिन्हीपैकी कुठल्याही मेथडचं असं नाही करायचं पहिला 2 स्टेप एलिमेंट रोच्या, नंतर त्याच्या 2 स्टेप एलिमेंटरी कॉलमच्या आणि शेवटचे 2 स्टेप्स एलिमेंट अडजॉइंट मेथडच्या. चालणार नाही. एलिमेंट रो वापरणार असाल एलिमेंट रो वापरा, एलिमेंट कॉलम वापरणार असेल एलिमेंट कॉलम वापरा किंवा अडजॉइंट मेथड, कुठलीही एक मेथड इनव्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता इथं वापरू शकता पहा. ओके, आता इनव्हर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं, त्याला मल्टिपल विथ बी म्हणजेच काय अप्लाय होईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो मॅट्रिक्स अप्लाय होईल तो कुठला मॅट्रिक्स येणार विद्यार्थी मित्रांनो, इथं मग हाच मॅट्रिक्स येणार आहे पहा. कॅपिटल एक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 7 डिवाइडेड बाय 3 8 बाय 3 1 हाफ 1 2 0 मायनस 1/3 1/3 मध्ये अप्लाय पहा. ओके, समजलं व्यवस्थित. ओके, सेम या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. मी तुम्हाला इथं दोन्ही मेथड्स सिम्प्लिफाय करून दिलेले आहेत. कुठलाही मेथडचा वापर करा, इन्व्हर्स मेथडचा वापर करा किंवा जे काय कंडिशन दिलेली असेल, कॅपिटल एक्स इज इक्वल टू बी, ए कुठं आहे डावीकडे आहे, तर मला काय वापरावं लागेल, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. सच दॅट जर तुम्हाला असं दिलं एक्स ए इज इक्वल टू बी, ए कुठं आहे उजवीकडे आहे, त्यालाच काय म्हणतो आपण पोस्ट फॅक्टर. तर मी यूज काय करणार इथं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कळलं का पहा. ओके, ए डावीकडे असेल तर एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशन, ए उजवीकडे असेल तर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. समजलं का पहा. ओके, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा वापर करून काय करू शकतो आपण, कुठलाही मॅट्रिक्स दिलेला असेल त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण, युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय मध्ये करायचं आहे आणि त्याचा वापर करून काय करू शकतो आपण, जो अननोन फॅक्टर जो दिलेला आहे तो मी बी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, आता ह्याच्यामध्ये टिपिकल किंवा कॅल्क्युलेशन ओरिएंटेड पार्ट कुठला असणार आहे, तर राईट साईडला युनिट मॅट्रिक्स न देता एक तुम्हाला नवीन एक मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलं असं मॅट्रिक्स बी दिलेला आहे पहा. कळलं का पहा. ओके, घाबरून जायचं काय गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो. डावीकडे जे कॅल्क्युलेशन्स मी रेफर करणार आहे, कुठला मॅट्रिक्स ए कन्वर्ट टू न्यू आयडेंटिटी मॅट्रिक्स, इथं जे 6 कॅल्क्युलेशन्स मी यूज करणार आहे, हा जो ए दिलेला आहे ह्या एचं कन्व्हर्जन हा युनिट मॅट्रिक्स रेफर करण्यासाठी जे काही 6 स्टेप्स मी फॉलो केलेले आहेत त्या 6 स्टेप्सचाच वापर करून उजवीकडे जो मॅट्रिक्स दिसतो आपल्याला, कुठला मॅट्रिक्स आहे बी, कन्वर्ट टू काय अप्लाय होईल न्यू मॅट्रिक्सला मी रेफर करणार आहे पहा. समजलं, त्या स्टेप्सचा फॉलो करायचं आहे. रफ कॅल्क्युलेशन शक्यतो पेन्सिलचा वापर करा आणि फॅक्टोरियलमध्ये कॅल्क्युलेशन जर आले तर मात्र काय करावं लागेल, काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स तुम्हाला अप्लाय करावे लागतील. कारण नॉर्मल कॅल्क्युलेशन्स हे जे काय नॉर्मल कॅल्क्युलेशन्स असतील हे मी डायरेक्ट करू शकतो, पण फॅक्टोरियलमध्ये कॅल्क्युलेशन जर आले तर मात्र काय करावं लागेल तुम्हाला इथं काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. राईट साईडला जर कॅल्क्युलेशन बसत नसतील तर त्या स्टेपच्या खाली पेन्सिलचा वापर करा आणि त्या पेन्सिलचा वापर करून सुटसुटीत आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स अप्लाय करा. जरी ह्याच्यामध्ये चूक झाली तर आन्सर डेफिनेटली तर चुकणारच आहे, नो डाऊट, बट चूक लवकर सापडत नाही का, तर सगळं एकसारखं दिसतं पहा आपल्याला. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, अजून एक एक्झाम्पल या फॉर्मॅटचं आपण पाहायचं आहे नेक्स्ट लेक्चरला. ओके, समजलं, त्यामुळं एक्झाम्पल जर असं लेंदी आहे, लेक्चर जर असं लेंदी झालेलं असलं तरी सुद्धा काय करायचं, इथं लेक्चर वारंवार पहा. त्यात जो काय डाऊट आला तर तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता. एलिमेंटरी रो मी परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेप्स आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स शक्यतो प्रॅक्टिसमध्ये ठेवा. अडजॉइंट मेथड सगळ्यात सोपी आहे. इथं असं डोकं तुम्हाला काही चालवावं लागत नाही. रफ कॅल्क्युलेशन्स फार कमी येतात
अडजॉईन मेथडमध्ये. कळलं का पहा. पण एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलममध्ये मात्र काय करावं लागेल तुम्हाला, ज्या 6 स्टेप्स दिलेल्या आहेत, कुठल्या 6 स्टेप्स, एलिमेंट रोच्या 6 स्टेप्स, एलिमेंट कॉलमच्या 6 स्टेप्स. ओके, त्याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे, त्याचा व्यवस्थित काय करायचा, त्याचा सराव करायचा आहे. एक्झाम्पल्स, बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स सोडवा, परत एकदा सोडवा. जर समजलं नसेल तर परत एकदा एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. पण रीडिंग राईटअपमध्ये किंवा कॅल्क्युलेशन ओरिएंटेड पार्ट आहे, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस किंवा एक्झाम्पलची प्रॅक्टिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इथं एलिमेंटरी रो, त्यासाठी इथं एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अँड एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ERT आणि ECD साठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अप्लाय होईल तुमचे काय सर इथं प्रॅक्टिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट अप्लाय होणार आहे. पण एलिमेंट रो आणि एलिमेंटरी कॉलमसाठी. समजलं व्यवस्थित. ओके, धन्यवाद.